मित्रांनो, स्वागत आहे आपल्या वायबीटी अकॅडमी युट्यूब चॅनल वरती. मित्रांनो, चंद्रपूर डीसीसी बँक भरती 2024-25 विषय महत्त्वाचा अपडेट आलेला आहे. त्याच्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा मित्रांनो, चंद्रपूर डीसीसी बँक भरतीसाठी मुलाखतीसाठी तिसरी पात्र लिस्ट जारी झालेली आहे. मित्रांनो, ती लिस्ट तुम्हाला कशी डाउनलोड करायची, कशी चेक करायची याबद्दल माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. त्याच सोबत जर तुमचं सिलेक्शन झालेलं नसेल तर तुम्हाला नक्की काय करायला पाहिजे, कट ऑफ कितीचा लागलाय, निकाल न लागता या सर्व मुलाखतीसाठी लिस्ट जारी होत आहे. तर यासाठी आपल्या सर्वांना एकत्रित येणं गरजेचं असणार आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे याबद्दल देखील माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने मी देणार आहे. तर नक्कीच या व्हिडिओला व्यवस्थित पूर्ण बघा, कारण हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे तिसरी लिस्ट जारी झालेली आहे. एकदा हे जे वेबसाईटचं पेज आहे मी रिफ्रेश करून घेत आहे, जे की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. ही जी पहिली लिस्ट आहे मी इथं ओपन करून घेतो. त्यानंतर ही दुसरी लिस्ट जी आहे ही देखील ओपन करून घेतली आणि आज 16 तारीख आहे. आज तिसरी लिस्ट लागली, ही देखील मी इथं ओपन करून घेतलेली आहे, जी की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. तर ही जर म्हटलं तर शिपाई या पदासाठी ज्या पण विद्यार्थ्यांचं मुलाखतीसाठी सिलेक्शन झालं होतं ती यादी आहे. दुसरी जर म्हटलं तर दुसरी तुम्ही इथं बघू शकता. ही यादी जर म्हटलं तर आपल्याला लिपिक या पदासाठी 18 तारखेपर्यंत ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं मुलाखतीसाठी ती यादी आहे, जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. त्यानंतर 19 पासून 23 तारखेपर्यंत आता कोणकोणत्या विद्यार्थ्यांची मुलाखत असणार आहे ती लिस्ट इथं जारी झालेली आहे. मित्रांनो, यामध्ये तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता, मुलाखतीसाठी तुमचं नाव आलेलं आहे की नाही हे संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता. चंद्रपूर डीसीसी बँक भरतीचं जर म्हटलं तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे सध्याला किती घोटाळे चालू आहेत. त्या संदर्भात आपल्याला सर्वांना एकत्रित येणं गरजेचं असणार आहे. आता यामध्ये बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉल एसएमएस येत असतात की नक्की आता निकाल लागलेला नाहीये, कट ऑफ कितीचा लागलेला आहे, कोणकोणत्या विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलवलं जात आहे, त्यांना किती मार्क आहे. तर ही सर्व जी गोष्ट आहे मित्रांनो ही कोणालाच माहिती नाहीये. आणि त्यासोबत जेवढे पण आयटीआय लिमिटेड कंपनीचे नंबर आहेत ते सर्व बंद करून ठेवलेले आहेत. ऑफिसला देखील आपण मेन ऑफिसला कॉल केला तरी ते कॉल लागत नाही. तर याविषयी आपण सविस्तर माहिती पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत. याविषयी संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमाने पुन्हा एकदा मी तुम्हाला देणार आहे. अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे. परंतु त्या अगोदर पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर काय महत्त्वाच्या पुस्तकांची माहिती तुम्हाला देऊन घेतो. बघा मित्रांनो, आता लेटेस्ट जर म्हटलं तर रेल्वेमध्ये ग्रुप डी या संवर्गातील 58,000 पेक्षा जास्त जागांसाठी नवीन पद भरती येणार आहे. मित्रांनो, ऑलरेडी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. 23-24 तारखेपासून ऑनलाईन अर्ज भरायला देखील सुरुवात होत आहे. तर त्या हेतूने अतिशय महत्त्वाच्या पुस्तकांची नावे किंवा लिस्ट मी तुम्हाला यामध्ये देत आहे, जे की तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहे. तर यामध्ये बघा हे सर्व पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची असणार आहेत. मित्रांनो, ज्यांची यादी मी तुम्हाला यावेळीच्या माध्यमाने देत आहे. सर्वप्रथम लेटेस्ट झालेल्या जेवढ्या पण क्वेश्चन पेपर आहेत ते तुम्हाला या पुस्तकामध्ये बघण्यासाठी भेटून जातील. यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या प्रश्नपत्रिका आणि कोणकोणत्या वर्षीच्या या प्रश्नपत्रिका असणार आहे याच्याबद्दल माहिती दिलेली आहे, जी की तुम्ही इथं बघू शकता. हे एक पुस्तक असणार आहे, हे तुम्ही मार्केटमधून उपलब्ध झालेले तिथून खरेदी करू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे या सर्व ज्या क्वेश्चन पेपर आहेत त्या मित्रांनो आता लेटेस्ट जर म्हटलं तर तुम्हाला सर्व या क्वेश्चन पेपर हिंदीमध्येच बघण्यासाठी भेटतात. परंतु स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचे हे जर पुस्तक तुम्ही खरेदी केलं तर यामध्ये हे सर्व जे क्वेश्चन पेपर आणि इतर जी पण माहिती प्रश्नसंच वगैरे आहेत हे सर्व तुम्हाला मराठी भाषेमध्ये बघण्यासाठी भेटून जाईल. आणि 1 जानेवारी 2025 पासून सर्वत्र हे उपलब्ध झालेले आहेत. मित्रांनो, जवळच्या पुस्तक स्टोअरला भेट देऊन तुम्ही आरामशीर हे पुस्तकं खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन देखील Amazon, फ्लिपकार्ट वरतून हे पुस्तकं तुम्ही ऑर्डर करू शकता. स्पेशल रेल्वे पदभरतीतील ग्रुप डी या संवर्गातील पदभरतीसाठी त्याचा डेमो पेज देखील तुम्हाला थोडक्यात इथं दाखवून घेतो. मित्रांनो, डेमो पेज कसा असणार आहे तर बघा इथं मी हे पीडीएफ ओपन करून घेतलेलं आहे. यामध्ये लेटेस्ट झालेल्या ज्या पण क्वेश्चन पेपर आहेत ते तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटून जातील. ठीक आहे. त्यानंतर हे सर्व तुम्हाला त्याचं स्वरूप वगैरे तुम्हाला या स्वरूपामध्ये बघण्यासाठी भेटेल, जे की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. तर या स्वरूपामध्ये मराठी भाषेसाठी मराठी भाषेतून हे पुस्तक तुम्ही वापरू शकता. कारण आता या वर्षी जर म्हटलं तर आता मराठीमध्ये देखील तुम्ही पेपर देऊ शकता. इथून मागे जर म्हटलं तर फक्त हिंदीमध्येच पेपर व्हायचे. तर या सर्व क्वेश्चन पेपर हिंदीमध्येच अवेलेबल होते. परंतु जर म्हटलं तर आता स्मार्ट स्टडी पब्लिकेशनच्या माध्यमाने या सर्व क्वेश्चन पेपर तुम्हाला मराठी भाषेमध्ये उपलब्ध करून देण्याचं काम सुरू झालेलं आहे. मित्रांनो, तर याचा देखील तुम्ही लाभ घ्यायला विसरू नका. तर चला आता पुढे आपण आपल्या टॉपिक कडे रिटर्न येत आहोत. मित्रांनो, डिटेलमध्ये आता माहिती आपण जाणून घेत आहोत. तर बघा आतापर्यंत आणि इथून मागे जरी म्हटलं तर आपण भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले. तर सीडीसीसी बँक भरती विषयी अपडेट विषयी माहितीबद्दल भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहे.
तर यामध्ये जर म्हटलं तर एवढा बोगस कारभार चालू आहे की बोलूच नका. आजपर्यंत जर म्हटलं तर मी जेवढे पण अपडेट देतो, तर जेवढ्या पण वेगवेगळ्या पदभरती सध्याला होत आहे, तर एवढा गैरप्रकार आतापर्यंत एकाही पदभरतीमध्ये झालेला नाहीये, अशा प्रकारचं म्हणायला हरकत नाही. माझ्या तरी डोळ्यासमोर अशा प्रकारचा गैरप्रकार झालेला नाहीये. सर्वप्रथम जर म्हटलं तर आरक्षणानुसार जागा नव्हत्या, काही अडचण नाही. जर म्हटलं तर आरक्षणानुसार काही विद्यार्थ्यांनी इथं आंदोलन सुरू केलेलं आहे. सध्या त्या आंदोलनाचा तुमचाही सहभाग त्यामध्ये असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो. आता यामध्ये तुमचा सहभाग कसा असायला पाहिजे? डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ग्रुपची लिंक दिलेली आहे. सर्व अपडेट तुम्हाला तिथे भेटून जातील. आता या आरक्षणाच्या मुद्द्यासोबतच आपले जे पेपर फुटी झालेले मित्रांनो चंद्रपूर डीसीसी बँक भरतीमध्ये, किंवा जी आन्सर की जारी झाली, आन्सर की मध्ये जर म्हटलं तर एका आन्सर की मध्ये 7-8 प्रश्न चुकीचे आहेत. प्रश्नांचे ऑटोमॅटिक पर्याय बदलतात. तर सकाळी विद्यार्थ्यांनी मार्क चेक केले तर 30 होते, त्यानंतर 40 झाले, 40 वरतून पुन्हा 30 आले, किंवा अशा प्रकारचे कमी जास्त मार्क बहुतेक विद्यार्थ्यांसोबत हे जो प्रकार आहे तो घडलेला आहे. किंवा यांनी निकाल न लावता डायरेक्टली मुलाखतीसाठी विद्यार्थ्यांना इथं जी लिस्ट आहे ती जारी केलेली आहे, किंवा त्यांचं कॉल लेटर डाउनलोड व्हायला इथं त्यांनी सुरुवात केलेली आहे. काही अडचण नाही. परंतु त्या विद्यार्थ्यांचं किती मार्कांवरती सिलेक्शन झालेलं आहे हे तर आपल्याला समजायला पाहिजे. कट ऑफ कितीचं लागलं हे तर आपल्याला समजायला पाहिजे. आपल्याला फायनल आन्सर की काय भेटली नाही. ऑब्जेक्शनसाठी ₹200 चार्ज ठेवला. त्यानंतर लगेच 2-3 दिवसांनी यांनी डायरेक्टली मुलाखतीसाठी जे पण उमेदवार पात्र झाले ती लिस्ट जारी केली. तर याच्यावरती आपल्याला कुठं ना कुठं आवाज उठवणं गरजेचं असणार आहे. याच्यासाठी तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाहीये. सर्व अपडेट आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपवरती दिले जातील. ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देते. त्या ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा. तिथे सर्व अपडेट रेग्युलर तुम्हाला भेटत राहतील. तुम्हाला पुढे काय तुमचं सहकार्य, तुम्हाला काय स्वतःला सहकार्य करता येईल तिथे तुम्ही तिथे करू शकता. कुठे एका ठिकाणी आपल्याला यायचं असेल, जमा व्हायचं असेल, आपल्याला नियमानुसार कुठं कायदेशीर आपल्याला ज्या आपल्या मागण्या आहेत त्या मांडायच्या असतील, तर त्या संदर्भात सर्व अपडेट तुम्हाला तिथं दिले जातील. तर त्यासाठी तुम्ही दुसऱ्यांवरती अवलंबून बसू नका. पुन्हा एकदा सांगतोय, कालच्या व्हिडिओमध्ये देखील माहिती दिली होती. दुसऱ्यांवरती अवलंबून बसू नका मित्रांनो. स्वतःला जर म्हटलं तर स्वतःला न्याय पाहिजे असेल तर स्वतःला देखील प्रयत्न करावे लागणार आहेत. हा विद्यार्थी करतोय, आपण कशाला करू, आपण दुसरा अभ्यास करतोय, या गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष करा. तुम्ही विचार करा, फी भरून तुम्ही एवढ्या 700-800 किंवा 1000 किलोमीटर पर्यंत एक्झाम देण्यासाठी तुम्ही एवढ्या लांब गेले. त्याच सोबत एक्झाम देऊन आल्यानंतर 17 वेळेस प्रश्न चुकलेले दिसतात. त्यामध्ये आन्सर की मध्ये बदल होतोय. एकाच प्रश्नाचे 2-2 उत्तर देत आहे. त्या प्रश्नाचं उत्तर काय आहे हे त्यांना देखील माहिती नाही. निकाल देखील लावला नाही. ह्या सर्व गोष्टी कट ऑफ देखील आपल्याला समजला नाही. आता यांनी मुलाखतीसाठी विद्यार्थ्यांना बोलवायला सुरुवात केली. कोणाला बोलावलंय, त्यांना किती मार्क आहेत हे देखील आपल्याला माहित नाही. म्हणजे ही पदभरती जर म्हटलं तर एकदम असं म्हणजे बोगस कारभाराने ही पदभरती पार पडत आहे असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो. तर त्यासाठी आपल्याला पुढे काय करायला पाहिजे, आपला सहकार्य कसं होईल, आणि या पदभरतीविषयी जर म्हटलं तर आपल्याला जे पण अपडेट आहे ग्रुपवरती तुम्हाला दिलं जाईल. तर ग्रुपला तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका. एखाद्या वेळेस आपल्याला एकत्रित यायची वेळ आली तर सर्वांनी तिथे सहकार्य करा. एकत्रित या, एकत्रित आवाज उठवा, जेणेकरून तुम्हाला नक्कीच तिथं न्याय मिळणार आहे. आणि याविषयी आपली अकॅडमी सर्वप्रथम तुमच्या सोबत असणार आहे. काळजी करू नका. जे पण अपडेट असेल किंवा काही मदत लागली तर आपली अकॅडमी नक्कीच तुमच्या सोबत असणार आहे मित्रांनो. या व्यतिरिक्त तुमचे काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. यामध्ये अजून एक महत्त्वाची माहिती म्हणजे काही विद्यार्थी बोगस कमेंट करत बसतात. यामध्ये त्यांना काहीच प्रॉपर माहिती नसते, परंतु काही कमेंट करतात. त्याच्यामुळे दुसरे विद्यार्थी तिथे जर म्हटलं तर ती कमेंट बघून इथे त्यांचं दुर्लक्ष होतं, किंवा यांना जी माहिती मिळते ती चुकीची माहिती मिळते. त्याच्यामुळे एखादा विद्यार्थी कमेंट्स करत असेल तर तुम्ही स्वतःचा घरचा विचार करा, त्यानंतर बाकीच्यांचा विचार करा. तुम्ही स्वतः काय करताय ते बघा आणि त्यानंतर कमेंट करा. त्यामुळे दुसऱ्यांचं नुकसान करू नका. व्यवस्थित कमेंट करा. काय माहिती असेल तर, बाकीच्या फालतू कमेंट्स करत बसू नका. ठीक आहे. या व्यतिरिक्त काय अपडेट असेल तर तुम्हाला चॅनलवरती भेटून जाईल, ग्रुपवरती तुम्हाला भेटून जाईल. ग्रुपला जॉईन व्हा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. ठीक आहे. तर चला भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.